माउंट एव्हरेस्ट पर्यंत उंच उडणारे हेलिकॉप्टर बनवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा। भारत फ्रान्स दरम्यान संरक्षण करार, राफेल आणि पाणबुडी खरेदीचा सुद्धा करार। भारत फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय, मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मुंबई दौऱ्यावर। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाण्यामध्ये चाललंय काय? जिल्हा रुग्णालयाबाहेर दारुड्यांचा अड्डा, प्रशासनाचं दुर्लक्ष, मद्यपींमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण। तटकरेंना भेटायला आले रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष। शिवराय टिपू सुलतान तुलनेचा वाद, सपकाळ यांना उशिरानं सुचलेलं शहाणपण निष्प्रभ। हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी, मात्र आंदोलनं सुरूच। विमान अपघाताचं सत्य कधी समोर येणार? विमान अपघातातील महत्वाच्या यंत्राला आगीमुळे इजा। रोहित पवार यांच्या विलिनीकरणाबाबत पत्रकार परिषद, बुधवारी यापूर्वी रोहित पवार यांनी टाळली होती विलिनीकरणाची चर्चा। पुन्हा वाजले पार्थ सही सलामत सुटल्याचं तुणतुणं, अंजली दमानिया यांना आला संताप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गीत प्रकरण, कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर हजर, पुढील सुनावणी 10 मार्चला होणार। काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं सांगितलं। सुप्रिया सुळेंकडून पुन्हा भाचा पार्थची पाठराखण, सखोल चौकशी अंती योग्य तो तपास करण्याचं सुद्धा आवाहन। मंत्रालयामध्ये लाचखोरी हा गंभीर विषय, आपल्याच टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही त्याहूनही गंभीर बाब। झिरवाळ प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे यांचे सरकारवर गंभीर आरोप। माझ्या कार्यालयामध्ये लाचखोरी सुरू आहे याची कल्पना नव्हती, मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नाही, मंत्री झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। मुंबईमध्ये पहिल्या क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन, कार्यक्रमामध्ये हवामानाशी निगडीत प्रत्यक्ष उपाययोजना आणि विस्ताराबाबत दिला जाणार भर।